हॅलो अँड वेलकम. सर्वांचं स्वागत आहे M1च्या PYQ सिरीजमध्ये. तर आजचा आपला क्वेश्चन आहे की रेशो टेस्ट यूज करून काय यूज करायचं आहे, रेशो टेस्ट यूज करून आपल्याला एक्झामिन करायची सिरीज कन्वर्जंट आहे की नाही. आता सिरीज पाहून ॲक्च्युअली तुम्हाला इझिली समजून जाईल. बघा काय सिरीज आहे आपली, 1+2,3/4, ठीक आहे, +3,3/4चा स्क्वेअर दिलेला आहे, +4 टाइम्स 3/4चा क्यूब दिला. म्हणजे बेसिकली प्रत्येक टर्ममध्ये 3/4चा पॉवर वाढत चालला आहे. म्हणजे जर मला लिहायचं असेल, ही फर्स्ट टर्म आहे, ही सेकंड टर्म आहे, थर्ड टर्म आहे, फोर्थ टर्म आहे. प्रत्येक टर्मसोबत एन आलेला आहे, ठीक आहे. फर्स्ट टर्म, सेकंड टर्म, थर्ड टर्म, फोर्थ टर्म. आता हे थोडंसं एक लक्ष द्या का, याच्यामध्ये डाऊट का होऊ शकते. ते n जर 1 घेतला आपण, जर 1 घेतला तर इथं 3/4 तर नाही आहे. मग 3/4ने तिथे काय असू शकते, ॲक्च्युअली 3/4चा पॉवर 0 असू शकते. जर n आपण 2 ठेवला असता, जे या केसमध्ये आहे, तर n2 तर मिळाला, पण 3/4चा पॉवर किती आहे, 1 आहे. इथे n जर आपण 3 ठेवला तर इथे 3/4चा पॉवर किती आहे, 2 आहे. म्हणजे एनपेक्षा एक नंबर कमी आहे, कमी आहे. याला आपण उलटं पण करू शकतो. उलटं म्हणजे काय करू शकतो, जर मी याला n पकडलं, हे जर माझं n पकडलं तर हा नंबर nपेक्षा एकनी जास्त आहे. याला जर मी n पकडलं तर हा नंबर माझा nपेक्षा एकनी जास्त आहे. याला जर मी n पकडलं तर हा नंबर nपेक्षा एकनी जास्त आहे. मग दोनपैकी कुठले चूज करायचं, दोनपैकी कुठेही चूज केलं तरी काही फरक पडत नाही. पण आपल्यासाठी एक फायद्याची गोष्ट काय असते की डोक्यावरचा पॉवर जर nमध्ये असेल तर सोपं जाते. तर आपण काय अज्युम करू की डोक्यावरचा पॉवर जो आहे तो आपला n आहे. सो देअरफॉर लेट UN इज इक्वल्स टू जो 3/4 आहे त्याचा पॉवर आपला ठेवला आहे n, आणि त्याच्या आधी नंबर काय येणार मग एकनी जास्त आहे, n+1. ही आपली सिरीज आहे, राईट. ही काय आपली सिरीज आहे. एनची व्हॅल्यू मग ऑब्व्हियसली 0पासून स्टार्ट होणार आहे. आता 0 झाला तर 1 होईल, हा 0 झाला, राईट. आता रेशो टेस्ट घ्यायचे. रेशोमध्ये मग याचे नेक्स्ट टर्म पाहिजे आपल्याला. सो देअरफॉर UN+1, एक टर्म आणखी वाढेल. एक टर्म जर आणखी वाढली तर n+1चं काय होणार, n+2 होणार. आणि इथं पॉवरचं काय होईल, 3/4चा पॉवर आणखी एकने वाढेल, n+1, राईट. आणि रेशो टेस्टसाठी आपण रेशो घेणार आहे. सो देअरफॉर बाय रेशो टेस्ट UN/UN+1, आधी हे रेशो काढून घेऊ आपण. UN किती आहे, हा n+1 आहे, हा 3/4चा पॉवर n आहे, आणि डिवायडेड बाय n+2, आणि हा इथे 3/4चा पॉवर n+1 आहे. हा रूल आपल्याला ऑलरेडी माहिती आहे. काय रूल आहे आपला, की जर एखाद्या नंबरचा पॉवर m+n असेल तर आपण त्याला एचा पॉवर m इंटू एचा पॉवर n लिहू शकतो, सेपरेट करून, पण मध्ये मल्टिप्लाय. इथे पण ॲडिशन आहे, तुम्ही याला सेपरेट करू शकतो. सेपरेट करायचं कारण 3/4चा पॉवर n कॅन्सल होईल. सो n+1 3/4चा पॉवर n डिवायडेड बाय n+2. इथे 3/4चा पॉवर एक n आला आपला, आणि दुसरा 3/4 सेपरेट राहिला. मग काय करू आपण, हे 3/4चा पॉवर n कॅन्सल. हा नंबर डिवाईडच्या डिवाईडमध्ये वरती मल्टिप्लायला जाईल. तर आपल्याला बेसिकली एक रिलेशन मिळालं की u ऑफ n+1 इज इक्वल्स टू, हा n+1 इथे आहे, ठीक आहे, खाली n+2 आहे, आणि हा 4 वरती गेला, 3 खाली राहिला, ठीक आहे. सिम्पलचं काम आहे. 4 वरती गेला आणि 3 खाली राहिला. आता आपल्याला माहिती आहे की जेव्हा कधी आपण टेस्ट घेत असतो, कुठली रेशो टेस्ट, त्या रेशो टेस्टमध्ये आपल्याला लिमिट घ्यावं लागते. सो लिमिट घेणार आपण. सो लिमिट n टेन्स टू इन्फिनिटी UN/u ऑफ n+1. दोन्ही साईडला लिमिट घ्यायची. लिमिट n टेन्स टू इन्फिनिटी n+1 n+2 4/3, राईट. 4/3 तर कॉन्स्टंट आहे, कॉन्स्टंट बाहेर काढला. 4/3 लिमिट आपली चालली आहे इन्फिनिटीकडे. मग जर लिमिट जर इन्फिनिटीकडे जात असेल तर आपल्याला 1/n पाहिजे. तर वरून मी n कॉमन काढला तर 1+1/n मिळाला. खालून मी n कॉमन काढला तर इथे मला 1+2/n मिळाला. n आणि n कॅन्सल. आता आपल्याला 1/nचा फॉर्म मिळाला. इथे आपण लिमिट पुट करू शकतो. लिमिट पुट केल्यानंतर आपल्याला काही करायची गरज नाही. लिमिट पुट केल्यानंतर फक्त आपल्याला डायरेक्ट व्हॅल्यू लिहायची गरज आहे, n पुट करायची गरज नाही, लिमिट लिहायची गरज नाही. हे झालं 0, हे पण झालं 0, 1/1. सो बेसिकली आन्सर भेटलं 4/3 इंटू 1. आता 4/3 इंटू 1 म्हणजे किती झालं, 4/3. ही व्हॅल्यू काय 1पेक्षा मोठी आहे. जेव्हा कधी व्हॅल्यू 1पेक्षा मोठी असते तर आपण त्याला काय म्हणतो, इट इज कन्वर्जंट रेशो टेस्टमध्ये. सो बाय D'Alembert प्रिन्सिपल, बाय D'Alembert's टेस्ट, summation UN is convergent. It is
कन्वर्जन, बिलकुल नाही आहे डायव्हर्जन, हे काय कन्वर्जंट आहे, कारण की व्हॅल्यू काय रेशो 1पेक्षा मोठा आहे, राईट. अशा प्रकारे आपण हा क्वेश्चन इझिली सॉल्व्ह केलेला आहे. काही डाऊट असेल तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये लिहू शकता. होईल तेवढं मित्रांपर्यंत शेअर करा, सर्वांना पण हेल्प होईल. भेटूया परत नेक्स्ट लेक्चरमध्ये आणखी नवीन चॅप्टरसोबत, नवीन क्वेश्चनसोबत, PYQs. ठीक आहे, टिल देन टेक केअर, बाय बाय.